नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवार अक्कलकोट येथे स्वागत आहे. तसेच सर्व भक्तांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि स्वामींचे अपार प्रेम आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम राहावा हे स्वामीचरणी प्रार्थना. आज तुम्हाला स्वामी अक्कलकोटेतून सांगत आहेत की बाळांनो, तुमचे माझ्या दरबारात स्वागत आहे. तुमची ही आई तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या काट्यांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी उत्सुक आहे. बाळांनो, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस, तू मला असेच मार्गदर्शन करत राहा असे कमेंट करा. स्वामी म्हणतात की बाळांनो, जीवन हे एक सुख आणि दुःखाचा धागा आहे. इथे प्रत्येकाला सुखाच्या आणि दुःखाच्या दरीतून व्हावेच लागते. त्यामध्ये जात असताना दगड, काच, कळगे या सर्वांचा तुम्हाला त्रास तर होणार आहे, पण त्यासोबत तुम्हाला शांत झुळझुळणाऱ्या पाण्याचा आस्वादही घ्यायचा आहे. बाळांनो, तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात त्यात सुखात असाल किंवा दुःखात असाल, परंतु असे नाही की ही स्वामी आई तुमच्याकडे पाहत नाही. बाळांनो, तुमच्या प्रत्येक शब्दावर, तुमच्या प्रत्येक वर्तनावर माझे लक्ष आहे. तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती माझ्याकडे नोंदवली जाते, कारण तुम्ही माझे बाळ आहात. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझा तुमच्यावर अतोनात विश्वास पण आहे की तुम्ही असे काहीच वाईट करणार नाही की ज्यामुळे स्वामी सेवेतून तुम्हाला मार्गदर्शन कमी पडले आहे असे जाणवेल. कारण इथे जो कोणी भक्त आला त्यांना स्वामींनी कधीच रिकामी जाऊ दिले नाही. कारण स्वामींचा दरबार हा त्यांच्या लेकरांचा दरबार आहे. तिथे कोणीच गरीब, श्रीमंत, मोठा, लहान असा भेदभाव करत नाहीत. स्वामी सर्वांना समान आश्रय देतात. सर्वांना समान शिक्षा, समान वागणूक मिळते. तो परिवार म्हणजे फक्त आपल्या स्वामी आईचा आहे. मग आता स्वामींचे मार्गदर्शन ऐकून घ्या आणि जीवनामध्ये त्याचा विचार करा. स्वामी म्हणतात की जीवन हे एक तुमच्या आणि माझ्या धर्तीवर नसून ते फक्त तुमच्या कर्माच्या धर्तीवर आहे. कारण तुम्ही चांगले कराल तर देवही तुमच्याशी चांगलेच करेल. कारण आजचा मनुष्य असे जीवन जगत आहे की जणू काही त्याने अमृत पिले आहे. जणू काही तोच हा करता आहे. पृथ्वी सर्व काही त्याच्याच बुद्धीने चालत आहे. पण लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट तारीख असते. ती तारीख जशी जशी जवळ येत जाईल तसा तसा तुमच्या जीवनातला कस निघून जात असतो आणि प्रत्येकाला एक्सपायरीनंतर निकामे होणे हे ठरलेलंच आहे. बाळांनो, तुमचं शरीर हे नश्वर आहे. त्यामध्ये जो आत्मा आहे तो देवाची देण आहे. ती कधी खाली करावी लागणार हे फक्त मालकालाच माहीत आहे. आपण फक्त त्याचे किरायेदार आहोत. कसे वर्तन करायचे हे आपल्या हातात आहे, पण या घरातून आपल्याला कधी बाहेर काढायचे हे मात्र साक्षात देवाच्या हातात आहे. म्हणून विचार करा, जीवन कसे जगायचे, कोणासोबत कसे वागायचे या मार्गाचा विचार करून जीवनाचा आनंद घेत राहा. कारण जीवनात तुम्हाला असे कित्येक प्रसंग येतील ज्यामध्ये तुम्ही स्वतःला कंटाळून जाल, स्वतःचा राग येईल. आपल्या अपयशावर तुम्ही स्वतःच हसाल. आपले अपयश हे तुम्हाला पचणार नाही. पण कधीही अपयशाने खचून जाऊ नका. कारण कुठलाही मोठा डोंगर हा एका रात्रीतून तयार झालेला नाही आणि कुठलाही यशस्वी व्यक्ती एका दिवसात तयार झालेला नाही. प्रत्येकाला दिसतो ते फक्त त्यांचं यश, त्यांनी गाठलेली उंची, त्यांनी कमवलेला पैसा, त्यांच्याकडे असलेली सध्याची पद, प्रतिष्ठा. परंतु ती मिळवण्यासाठी त्यांनी किती रात्र जागले आहेत, किती अंगाला मेहनत केली आहे ते फक्त तेच आणि तेच जाणत असतात. त्यामुळे इतरांच्या यशावर कधीही जळू नये किंवा इतरांच्या यशावर हसू नका. तुम्हाला जर ते साध्य करता येत नाही तर निदान प्रयत्न करा. तेही जमत नसेल तर पुढच्या व्यक्तीला प्रोत्साहन द्या, परंतु कधीही इतराचं खच्चीकरण करण्यासाठी जाऊ नका. कारण इथे लोक असे आहेत की जेव्हा तुम्ही थोडीही प्रगती करता, इतरापेक्षा थोडेही पुढे जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आपलीच लोक आहेत जे आपला
पाय ओढून आपल्याला तोंडावरती पाडतात आणि परत विचारतात की तुला लागले आहे का, तुला काही मदत हवी आहे का. असेच लोक जर तुमच्यासोबतही असतील तर स्वामी आईंना प्रार्थना करा की स्वामी आई, मला अशा वाईट लोकांपासून दूर ठेवा आणि येणाऱ्या नवीन वर्षात माझ्यासोबत या लोकांचे संरक्षण तुम्ही भक्कम करून द्या आणि मला प्रगती करण्यासाठी आणि अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी शक्ती द्या. मला स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. माझ्या हातून पाठीमागच्या वर्षी ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका पुढे होणार नाहीत याची मला बुद्धी द्या, रिद्धी द्या, सिद्धी द्या. फक्त मला तुमचे करून घ्या. मी तुमचा आहे. जे काही माझ्याकडे आहे तो तुम्हीच दिलेला आहे आणि जे काही माझ्याकडे येणार आहे तेही तुमच्याच कृपेने आणि तुमच्याच आशीर्वादाने. मी तुमच्यासमोर शून्य आहे आणि माझ्यासमोर अंक लावण्यासाठी तुम्ही आता माझ्यापुढे सक्षमपणे उभे राहा. स्वामी, तुम्ही जे काही मला आदेश द्याल त्या आदेशाचे मी पालन करेन. त्या आदेशाप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करेन आणि जरीही माझ्याकडून काही चूक झालीच तर त्याचवेळी माझी चूक सुधारण्यासाठी मला मार्गदर्शन करा आणि वाईट मार्गातून मला बाहेर काढण्यासाठी हे बाळ तुमच्याकडे प्रार्थना करत आहे. ती प्रार्थना स्वीकार करा. स्वामी आई सांगतात की बाळा, तुझी ही प्रार्थना मी स्वीकार केली आहे. माझ्या मार्गावरती आला आहेस तर आता मागे वळून पाहू नकोस. दिसणारे समोरचे काटे पाहून रस्ता सोडू नकोस, कारण त्याच्यानंतर तुला एक सुंदर झरा दिसेल. तिथे तुला तुझ्या ज्ञानाचे मोती दिसतील, तुझ्या कष्टाचे हिरे दिसतील, तुझ्या ज्ञानाचा तिथे तुला भांडार दिसेल. ते सर्व तुला घ्यायचे आहे आणि तुझ्या मेहनतीचा एक उंच मनोरा तुला बांधायचा आहे, ज्या मनोऱ्यावर फक्त तू असशील आणि हे जग जे तुझ्यावरती हसले होते, जे तुझे पाय खेचले होते, ते सर्व तुला पाहण्यासाठी त्या मनोऱ्याखाली उभे राहून तुझ्याकडे उंच मान करून पाहतील. तो दिवस गाठायचा असेल तर जास्त वेळ लागणार नाही. मेहनत करत राहा, कष्ट घेत राहा. दिवस थोड्यात आलेले आहेत. फक्त तिथंपर्यंत जाण्यासाठी तयारी ठेव. कोणी खच्चीकरण केले, मार्गातून बाहेर काढले तरी त्यांचा विश्वास ठेवून तुझ्या जीवनाचा ऱ्हास करू नकोस, कारण इथे जे दिसतं ते सर्व सत्यच आहे असे नाही. हिरा चमकला म्हणजे काच ही चमकत असते आणि सोनं पिवळं असेल तर हळद ही पिवळीच असते, हेही विसरू नकोस. कारण सोनं आणि हिरा या पारखण्यासाठी तुला मी नजर दिली आहे. त्या नजरेचा उपयोग कर आणि कुठे विश्वास ठेवायचा ते लक्षात ठेव. मृगजळासारखे आयुष्य जगू नकोस, कारण एकदा का तू मृगजळ झालास आणि त्या तरणाच्या मागे धावू लागलास तर तुझे आयुष्य तसेच धावत राहणार. मग तू एकदा तिथे गेलास तर तुला वाचवण्यासाठी तिथे कोणीच येणार नाही आणि माझाही हात तुझ्यापर्यंत येण्यासाठी नक्कीच मागे खेचेल. त्यामुळे योग्य मार्ग धर आणि त्या मार्गावरती चालत राहा. बाकी सर्व देवावर सोड. देव सर्व काही तुझ्या जीवनात चांगलेच करेल आणि तुझ्या जीवनाचे कल्याणच होणार, हे मात्र देवाने तुला वेळोवेळी सांगितलेले आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.